दुहेरी हत्याकांडातील आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। पत्नी आणि सासऱ्याचा खून करून जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात विरोबा मंदिराजवळ घडली। गार्गी शिंदे असं जखमी मुलीचे नाव आहे, तर तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याबाबत सचिन पोटे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश भेटे याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी पोटे हे गणेश भोजने यांच्या भाडोत्री खोलीत एकटे राहत होते। त्याच इमारतीत इतरही भाडेकरू राहत असून त्यात महेश भेटे हा देखील एकटा राहत होता। शनिवारी सकाळी 11च्या सुमारास पोटे हे आपल्या खोलीत असताना शेजारील खोलीतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला। त्यामुळे पोटे बाहेर आले असता काही लोक भेटेच्या खोलीच्या खिडकीतून डोकावत होते आणि मारले असा गोंधळ करत होते। पोटे यांनीही खिडकीतून आत पाहिलं असता महेश भेटे हा एका मुलीच्या अंगावर बसलेला असून त्याच्या हातात चाकू होता। याने त्या चाकूने थेट त्या मुलीच्या गळ्यावर वार केला। याबाबत पोटे यांनी तात्काळ घर मालक गणेश भोजने यांना फोन करून घटनेची माहिती दिली आणि मदतीला बोलावलं। त्यानंतर त्यांनी भेटेच्या खोलीचा दरवाजा लाथ मारून उघडला। दरम्यान गंभीर जखमी झालेली मुलगी थेट बाहेर पळाली। तिच्या गळ्यावर खोल जखम झाल्याने रक्त वाहत होता आणि तिचे कपडे देखील रक्ताने माखले होते। जखमीमुळे तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता, पण ती रस्त्याकडे धावत सुटली। त्यानंतर महेश भेटे हा देखील चाकू हातात घेऊन बाहेर आला आणि ती मुलगी ज्या दिशेने पळाली तिकडे तो निघाला। जखमी झालेली मुलगी गार्गी शिंदे असून ती भेटेसोबत दुचाकीवरून त्या ठिकाणी आली होती। मात्र त्यांच्यात कोणत्या कारणावरून वाद झाला हे स्पष्ट झालं नाही, पण भेटेने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला असं फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी पोलिसांनी महेश भेटे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण या करतायत। तर महेश भेटे याने कौटुंबिक वादातून ऑक्टोबर 2022 मध्ये पत्नी आणि सासऱ्याचा खून केला होता। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यात त्याला अटकही करण्यात आली होती। त्यातच तो सध्या जामिनावर बाहेर असून त्याने पुन्हा अल्पवयीन मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला केलाय। हल्ला करून तो पसार झाला असून आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।